नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी वेगळ्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, पनवेलला शिफ्ट झालेलो आहे आणि इकडे आता झाली 4-5 दिवस राहून. सो तिकडची सवय करून घ्यायला पाहिजे, कारण तिकडच्या ज्या एरियामध्ये होतो तिकडची सवय होती, आता इकडची सवय करून घ्यायला पाहिजे. इकडची लाईफस्टाईल थोडी चेंज झालेली आहे आणि बघूया आता हळूहळू चेंज होतं आहे सगळा. आणि गृहप्रवेशाच्या निमित्ताने बरेच जण आलेली आणि त्यांनी बऱ्याच जणांनी गिफ्टसुद्धा दिलेली, कारण ज्यावेळेस एक कार्यक्रम असतो त्यावेळेस प्रत्येकाचा गिफ्ट असतो, म्हणजे लग्नाच्या वेळेस किंवा गृहप्रवेशाच्या वेळेस, बड्डेच्या वेळेस असे गिफ्ट्स वगैरे देतात. सो आमचेसुद्धा गृहप्रवेशाच्या दिवशी बऱ्याच जणांनी गिफ्ट दिले. सो काय काय तेव्हा फोडलेले, पण काय काय फोडायचे अजून फ्रेम्स वगैरे बाकी होत्या. सो कोणी कोणी काय काय दिलेले आहेत गिफ्ट्स ते सुद्धा आज बघायला भेटणार आहे. मी सुद्धा अजून काय काय फोडले नाही, काय काय भेटलं आहे ते सुद्धा बघायचं आहे. हे सगळ्यांचं प्रेम आहे आणि खूप जणांनी प्रेमापोटी या सगळे द्यालेले आहेत आणि प्रत्येकाच्या लग्नात सुद्धा आपल्याला सुद्धा ते रिटर्न करायचे असतात. सो हे प्रत्येकाचा देवाणघेवाण असतो. सो चला ते आता गिफ्ट बघूया. इकडं आहे बसले आहे, करमतोय काय? गमतोय ना? त्या रूम मध्ये नव्हता ना, पहिल्यांदा तिकडे जुन्या रूम मध्ये आले तर तिला जेल सारखा वाटला. कालोख सगळा तिथे आता गमतोय ना, बाहेर फिरून वगैरे आले. ती गावची सवय आहे तर तिला वेगळाच वाटतं. बाई सुद्धा आले, बाईची लॅक ए कवाट एकटीन आता शांत बसले. काय ग, खावा हवाय? खावा हवाय काय? जीभ दाखव, जीभ. आई तुला करमतोय? करमतोय ना? अरे तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? गोरी झाले मुंबईला येऊन. बाय पण गोरी झाली. ए काली होतीस ना गावाला, गोरी झालीस ना मुंबईत, परत जाऊन जातील काली. हा काय? तर इकडे सगळं गिफ्ट आहेत, आता ते खोलायचे आहेत हळूहळू. आणि कोणी कोणी दिली आहेत ते सगळी नावंसुद्धा लिहायची आहेत. असेच ज्यांनी ज्यांनी गिफ्ट लिहिले त्यांची नावं लिहून ठेवायची, म्हणजे समजतो ना, म्हणजे कोणी कोणी दिलेले आहेत, आपण पण द्यायचं असतो. ते सगळे रिटर्न गिफ्ट्स करायचे असतात. ते मम्मी आमची बोलते ही सगळी उसणी वाहनं असतात. काय मग तू कामाला नाही गेलीस? सुट्ट्या 8 दिवस सुट्टी टाकलेली मम्मीने, साफसफाई वगैरे. इकडचं पाण्याची मॅनेजमेंट बघत होते. असे मोठे मोठे किंवा असे गिफ्टचे अनबॉक्सिंग करायला खूप मजा येते. म्हणजे मला तर खूप आवडतं. म्हणजे कुठलाही गिफ्ट भेटला ना तर त्याचा जो अनबॉक्स करायला, म्हणजे काय असेल आतमध्ये त्याची उत्सुकता वाढलेली असते. काय काय आहे, बरेच असे गिफ्ट आहेत. त्यापैकी आता हा इकडं बघूया. हा गिफ्ट कोणी दिलेला आहे नाव नाही आठवतोय. ते आमचे पांचाळ काका आहेत, ज्यांनी घराचा पूर्ण इंटेरियर केला, जे फर्निचर वगैरे केले, जे राजेंद्र पांचाळ यांनी दिलेला गिफ्ट आहे. तर हा फोडायचा काय आहे तो बघूया त्याच्यात. आणि प्रत्येकजण हा प्रेमापोटी देतो. पण एक आहे की गिफ्ट छोटा असू दे मोठा असू दे, कम्पेअर नाही करणार, कारण प्रत्येकाने हा प्रत्येकाच्या प्रेमापोटी दिलेला तो गिफ्ट आहे. सो असं नाही बोलणार की ह्याच माणसाने एवढा मोठा गिफ्ट दिला म्हणजे तो माणूस माझ्यासाठी प्यारा आहे, असं काही नाही. प्रत्येकजण जो छोटा असू दे किंवा मोठा असू दे, तर तो दिला आहे हे महत्त्वाचं असतं. साईडला बघताय डिनर सेट आलेला आहे. पाहिजेच होता ना मला? डिनर सेट आलेला आहे, सगळे बॉक्समध्ये आहेत. चमचे त्या काकांना बरोबर माहिती होता, कामाला होते ते, त्यांना माहिती आहे यांच्याकडे काय कमी आहे. चमचे आलेले आहेत, एकाच ह्याच्या पैकी. खागे भात खाय हवाय तुला? हवाय काय? आंबा काय आहे? हा हवाय. डिनर सेट आता तुम्हाला माहिती आहे डिनर सेट मध्ये काय काय भेटतं प्रत्येक ह्याचे. मग आता हे डिनर सेट काचेचे ना, ही झाकणं आहे, म्हणजे आतमध्ये पूर्ण हा सेट आहे, बाउल वगैरे.
ते बाऊल कशाला होतील? कालवण वगैरे ठेवायला. पाहुणे वगैरे आले तर म्हणजे घरात नाही, पाहुणे आले मच्छीचा कालवण वगैरे ठेवायला. घरात नाही, घरात पण म्हणता पाहुणे आले की जरा गावाला पण ना नवीन नवीन भाजी आहेत ना, ती माल्यावर असतात आमच्या. जेव्हा मग जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा ते काढतात. ही प्रभू श्री रामांची जी मूर्ती आहे ती बघताय, ती माझी मैत्रीण आहे अंधेरीची प्रिया, तिने दिलेली आहे. सो मला ॲक्च्युली ना अशी देवारात लावायची होती ना मम्मी, मी बोललेलो पण त्या साईजची तेवढी लावायची, पण तशीच भेटलेली आहे. जशी अयोध्येला आहे त्याच प्रकारे तशीच डिझाईन आहे. बघताय की बघा, हा गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती प्रांजली प्रज्ञाने दिलेली आहे. ते परवा तुम्हाला दाखवलीच, मम्मीच्या मैत्रिणीने दिलेली आहे. अशा छोट्या छोट्या मूर्त्या भेटलेल्या आहेत. हा हा आमच्या सोनक्याने दिलेला आहे, जे दोन आलेले. कोण तर नितीन दादा आणि वैभव दादा आले, त्यांच्याकडनं आलेला गिफ्ट आहे. आणि नितीन दादा बोललेला मला मिक्सर आवडेल की नाही आवडेल तुला माहित नाही, पण त्या बॉक्सवरची पोरगी तुला नक्कीच आवडेल. व्हिडिओ बघत असतील तर तुला सांगतो, आवडलेली आहे पोरगी. जे आयसी वाजताला जरा विचारून बघ देता येत काय म्हणून विचार. ठीक आहे, हिचं नाव पण नाही लिहिलेलं आहे. आणि हा पण मिक्सर आहे. आता सगळेच काढून काय फायदा नाही, हा पण मिक्सरच आहे. जे आमच्या भावकी नारायण काका आहेत त्यांनी दिलेला मिक्सर आहे. मिक्सर 2 मिक्सर झालेत. काय ग अनिता अवघडे मम्मीच्या कामावरून आलेला आहे. त्याच्यात काय आहे? डबा आहे, मसाला डबा आहे, त्याच्यामध्ये मसाले वगैरे ठेवू शकतो. नक्की त्याने दिलेला असेल ना. फॅमिली मध्ये ते चायची कप्पा आले, चिनी मातीची द्या. ही सचिन दाने दिलेली आहे, आमचा सचिन पालकर आहे, त्याने दिलेली आहे. बहुतेक गेस करतो महाराजांची मूर्ती असावी. अरे हो, 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या भेटलेल्या. ही निखिल झगडेने दिलेली आहे, मी मित्र आहे, आणि ही सचिन दाने दिलेली आहे. सो या मूर्तीला लाईट आहे, ही लाईट लावून बघूया. आत्ताच लगेच बघतो आणि तिथेच ठेवतो. सचिन दा मस्त वाटतंय. इथे ही मूर्ती राहील, दे पकड. आणि तिथे ती लाईट लावूया, वरती सेट करून ना. दोन्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आलेल्या आहेत, त्या मस्त आहेत, त्या मला आवडल्यात, खरंच आवडल्यात. मस्त आहेत ना? आहे चांगली. काके फॅमिलीकडनं आलेलं आहे, सतीश दादा आणि प्रांजू प्रज्ञू आणि वर्षा वहिनी यांच्याकडनं आलेला हा गिफ्ट आहे. बघूया. हिला इथं गिफ्ट भेटला. तुझा भेटला? घेऊन जा. किचन सेटच आहे ना? असू द्या. वाव, मस्त आहे गाड्या. बेडरूम मध्ये लावतो असं वाटतंय. थँक्यू. आमचा राहुल दादा. मामा. हा, मग राहुल काय बोलतो?
राऊत बोल. राऊत अमित मामा कप सेट आलेला आणि बिस्किट खायला हे दिलेलं आहे. मामा बिस्किट टाकून दे याच्यात. मामा आहे काय पण बोललेलं चालतं. काय नाही. दुसरा कोण आहे? सुमन थोरा माझ्या थोरा. कामावर कप सेट आहे. किती चाय पियाचे आम्ही. बायकडे द्या म्हणजे उद्या एक सेट फोडून टाकील. ए बाय हवाय आगे आगे आज घातलं नाही. दर घेऊन जा. चाय लागते ना इगे हवाय. अबा याच्यात काय असेल कोण अभिजित कोस्ता. डिकोस्ता गोस्ताच लिहिलंय. हा डी लास्टला परत कप भेटलेले आहेत. आता हे स्टीलचे कप आलेले आहेत. ते चिनी मातीचे हे स्टीलचे आहेत. कोणाला चिनी मातीचे पियाला आवडतं तर कोणाला ह्याच्यात. चला याच्यामध्ये कप आलेले आहेत. मस्त क्वालिटीचे आहेत कप. मस्त आहेत. स्टील मस्त आहे. चांगले नाही. चांगलं आहे. हे असंच ठेव. गांधीवाला आहे ना हा वापरायला. हे वापरून काढूया. ते नाही काढायचे. ते पण आपण पाहुणे आले तर ते नाही झालं त्यांच्यासाठी काही नाही रोज होती तर फोडून हा. मच्छी बनवाय कढाई दिलेली आहे. बरी दिली आहे. वाली मावशी हा? संगीता मावशी. संगीता चव्हाण. संगीता मावशीने मावशी कढई दिली आहे त्यात जरा पापलेट मच्छी दिला आहे. फोडून नाही ओपन करू ना पहिला. मस्त आहे कढई. हा जो आहे मिठा माझ्या कामावर देतो मी मैत्रिणी. गिफ्ट पण मी मगातून बोलतो. गिफ्ट छोटा असू दे मोठा असू दे gift असतो. अन्नपूर्णा मातेची मूर्ती. बऱ्याच फ्रेम आलेत ऑलरेडी. माझ्या फ्रेम 15 ते 20 आहेत. ज्या जुन्या घरात होत्या ज्या गिफ्ट पहिल्यापासून म्हणजे कधी ना कुठे गेलो तर सबस्क्राईब फॅमिली किंवा फॉलोअर्स द्यायचे. सकपाल फॅमिली फ्रॉम सुदर्शन आणि दीप तुमचे हे 2 मित्र आहेत. उद्या आणि दीपक. ऍक्च्युली रील्स नाही. हा लाईटीचाच दिलं नाही. हा काय आहे रे? धुपाचा आहे काहीतरी. हा दुपाचच आहे. धुपाचा आहे ना. धूप टाकायचे त्याच्यात. लाईट पेटते. हा कोणी घातलं माहित नाही. हा कोणी घातलं माहित नाही. चपाती वगैरे मॅगी बिगी ठेवू शकता. ते पण डबा आहे डबा भाजी. हे आणि फ्रेम पण बघत दिले. ह्याच्यावरती हे आमच्या वरचे जे जयेश काका आहेत करोसे काका त्यांनी दिलेला गिफ्ट आहे. गेस करू का परत असेल महाराजांची प्रतिमा असं वाटतंय मला. फ्रॉम इथे लिहिलं आहे जयेश करोसे वर. काय चुकलं. श्रीकृष्णच आहे. अरे वा मला आवडलं. खतरनाक. हे कोण आहे? दीपक शिर्के सोसायटीचे खालचे आहेत ना. गणपती बाप्पाची मूर्ती मस्त आहे. मस्त. ही शिवप्रभा सोसायटी आमची सोसायटी आहे पूर्ण. लिहिलं गेलं. हो त्या सोसायटीवाल्यांनी दिली मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. हा कोकणची अंजली. हा ती अंजलीताई यांच्याकडनं आहे. मस्त आहे. राज्याभिषेकाची. थँक्यू. आणि हा आलेला आहे किरण दादा पास्टे यांनी दिलेला आहे. मस्त लागेल इथे. इथे लावूया ना. तिथे लागेल. हा आई बोलते मग आता तिथं लावूया. ही प्रिंट किंवा फोटो नाही. ही हाताने स्केच केलेला आहे की आपले बालूदादा मेंढे दासगावचे त्यांनी केलेलं आहे. ते फोटोज फ्रेम वगैरे स्वतः हाताने करतात आणि हाताने काढलेली हा चित्र आहे. मस्त आहे आणि ह्याला मेहनत खूप लागते.
भरपूर मेहनत लागते. सो मस्त आहे, त्याला काहीतरी अँटिक आहे पण मस्त आहे, चांगला. गणपती बाप्पा मस्त आहे, जेवढे पण भेटतात प्रिंट मस्तच भेटतात. इकडे कानातले आहेत. बाकीचे आता शर्ट पीस वगैरे आले आणि या इकडे साड्या आहेत सगळे. अशा प्रकारे शर्ट पीस पण आले, मस्त आहे, शिवून घ्यायला पाहिजे. आहे चांगले आहेत. चांगलेच नाही. अशा प्रकारे या सगळ्या साड्या आहेत. आता ह्या फ्रेम एवढ्या कुठं लावायच्या मला टेन्शन आलं आहे. तिकडे काय ऑलरेडी आपले यूट्यूबचे अवॉर्ड भेटलेत. अजून एक फ्रेम येणार आहे जी मला सरकारच्या हस्ते गव्हर्नमेंट सर्टिफिकेटची भेटलेली, ती मला कुठेतरी इथे लावायचं ट्राय करायची आहे. आणि महाराजांच्या प्रतिमा आहेत. आहे एवढा कुठे ठेवायचा, गावाला घेऊन जाऊया ना अर्धा. नेमप्लेट आहे ते सुद्धा आम्हाला निलेश दादा मेंढे यांनी दिलेले आहे गिफ्ट. बोलले नेमप्लेट तू घेऊ नकोस, ज्यावेळेस घर होईल तेव्हा सांग मला, मी नेमप्लेट करून देतो. स्वतःच्या हाताने बनवलेली आहे. खूप गिफ्ट वगैरे अनबॉक्सिंग झालेले आहेत, खूप सुंदर गिफ्ट आहेत. सो बरेच असे गिफ्ट हे घरभरणी व्हायच्या अगोदर सुद्धा आले. सो पंखे सुद्धा आलेले होते. सो बाय आणि मावशींनी ते गिफ्ट केलेले. आणि दुसरे जे आता नेम प्लेट बघितलात, सो खूप जणांनी पाकिटंसुद्धा भरलेली. आणि हा सगळ्यांचा प्रेम असतो. आणि असं नव्हे की आपल्याच याला प्रत्येकाचे जेव्हा ज्यावेळेस कार्यक्रम असतात तेव्हा एकमेकांना हा गिफ्ट हाच्या स्वरूपात काही ना काही देतात. सो खूप जणांनी दिलेले. यामध्ये काही छोटं किंवा मोठे अशातलं कंपेअर नाही. गिफ्ट हे गिफ्ट असतो, म्हणजे वस्तू ती भेट असते, ती भेट असते. सो खूप आवडली प्रत्येकाने दिलेली ही एक छोटी मोठी गिफ्ट होती, ती आवडली आणि खूप छान वाटलं. सो कशी वाटली आजची ही व्हिडिओ तुम्ही आवडून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असं नवीन व्हिडिओ आहे. तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.